तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरू असल्याचा अंजली दमानी यांनी आरोप केलाय। या संदर्भात दमानिया आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतील अशी माहिती मिळते। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी देखील अनेक दावे केलेले होते, वक्तव्य केलेली होती आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून आपला मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप अंजली दमानिया करतायत आणि त्या संदर्भात आज दुपारी 12 वाजता त्या पत्रकार परिषद घेतील अशी माहिती मिळते। स्वतः अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत। अंजलीताई नमस्कार। तुम्ही असं म्हणताय की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला त्रास होतोय, कशा प्रकारचा त्रास हे कार्यकर्ते तुम्हाला देत आहेत? दोघांचेही जे कार्यकर्ते आहेत मोठ्या प्रमाणावर म्हणजे अति प्रमाणावर माझा मानसिक छळ करण्याचा जो प्रयत्न ते करतायत त्याच्याबद्दल मी आता एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे दुपारी 12 वाजता आणि सगळे खुलासे त्याच्यात करीन। तर मला अक्षरशः म्हणजे 3 दिवस झाले इतका त्रास दिला जातोय। आता ते कोण आहेत काय आहे त्याचा सगळा खुलासा मी थोड्या वेळात करणारच आहे। अच्छा, धनंजय मुंडे पंकजा मुंडे दोघंही मंत्रिमंडळामध्ये आहेत। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी वरिष्ठांशी तुम्ही काही बोलणार आहात? बिलकुल, आता मी वेळ मागून त्यांना भेटून ते सगळं दाखवणार आहे की असा महाराष्ट्र आहे का आपला आणि आता अशी गुंडगिरी जी आहे ती महाराष्ट्रात चालणार का की यांच्या विरुद्ध कोणी काही बोललं तर ते कुठल्याही स्तराला जाऊन त्यांना त्रास देतील। तर आता बिलकुल मी इनफॅक्ट काल मेसेज रात्री रश्मी शुक्ला यांनाही पाठवलाय आणि देवेंद्र फडणवीसांनाही पाठवलाय आणि तातडीने मी त्यांच्याकडनं वेळ मागितली आहे। अंजलीताई, कशा प्रकारे नेमका त्रास दिला जातोय? म्हणजे धमक्या दिल्या जात आहेत, कॉल्स केले जात आहेत, मेसेज येत आहेत, असं काही प्रकार आहे? हो, तर ते मी एक्झॅक्टली माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दुपारी 12 वाजता सांगणारच आहे। धनंजय मुंडेंवरती तुम्ही आरोप केले होते किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही सातत्यानं अग्रेसर दिसून आला होतात। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून का त्रास दिला जातोय असं वाटतंय? ते वाल्मिक कराड कोण आहेत आणि वाल्मिक कराड आता कोणासाठी लढत होते लोकसभेच्या निवडणुकीपासून ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। त्यांच्या घराचे किती चांगले संबंध आहेत आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अलीकडे एकत्रच काम करतायत। तर ते सगळ्या डिटेल्स मी आता माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देणार आहे। जी, अंजलीताई आपले आभार। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।